मी त्या दिवशी त्यांना केलं, हेच बाबा आमच्या टीव्हीत दिसत होतं त्या दिवशी. मार्कडवाडीच आहेत. एक काळ होता माणसं असे सांगायचे, शेटजी अकलूज पसली मार्कडवाडी. गेल्या 1.5 महिन्यापासून आता सांगते ती मार्कडवाडी पसला अकलूज. नाही गाव भारताला माहिती झाला, अख्ख्या भारताला. असं प्रमाण महाराज ऐका जिथं विषय होता तिथं आणतो. त्या चोरट्याला सांगितलं, चोरी करू नका रे, नीतिमत्तेनं जग. हा बाळू धनगराचा शब्द आहे. जो नीतीनं जगल त्याला हे बाळू धनगर भरभरून देतो. नीती मार्गाने जगला, तुला उभ्या आयुष्यात काही कमी पडायचं नाही. पण अडचण अशी झाली, तो घरी गेला, चांगला वागायला लागला, पण त्याला चांगलं वागून दिलं नाही कुणी समाजाने. कधीतरी तुम्ही ऐकलंय वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणून? मला जाहीर सांगू द्या, आज जर वाल्या असता तर बहुतेक त्याचा वाल्मिकी झाला नसता. चालूला वाल्मिक अडचणीत आहे. मी कुठल्या वाल्मिकाबद्दल बोलू? कुठल्या वाल्मिकी बद्दल बोलू मी? वाल्याचा वाल्मिकी आपण होऊन दिला असता? अहो माळकरी होऊन दिले नाही ती माणसं आपण. आमच्यातला एक त्या दिवशी गेला, आषाढीच्या दिवशी आपलं गेलं वारीला पंढरपुरात. काय त्याची इच्छा फिरली? देवापाशी गेल्यावर माणसाची इच्छा फिरती, माणसाची तत्व बदलते. तिथं गेला, बरेच जण तळाव आल्यावर सुद्धा माळा घालतात. ते तिथं गेलं, काय त्याची भावना बदलली? आमच्या गावातलं शेटजी ते माळ घालून आलं. जुन्या गाड्यांना खपलं नाही. कुठल्या? आमच्यातल्याच. ते काय म्हणली? माळकरी म्हणली. माळकरी प्यार माळकरी करून करून बागला. मना तुमचं पाठ आहे पुढचं. हा परत पण नाही गावायचं नाही, कीर्तनात म्हणताय तुम्ही चालवला. गळ्यात माळ म्हणा तुमचं पाठ नाही काय? गात्यातली प्रमाण आहेत नाही. अडचण अशी आहे संदीप, माळकऱ्याव 2 म्हणजे दारोड्याव 1 सुद्धा ऐकले नाही. वाईट माणसं प्रत्येक वेळी वाईट वृत्तीचीच असतात असं नाही. कधी कधी समाज त्यांना वाईट होण्यासाठी प्रवृत्त करतो. त्यांचा स्वीकारच केला नाही हो. त्या बाळापाची इच्छा होती चोरी सोडावी, चोरी सोडून आपण चांगलं आयुष्य जगावं म्हणून जगायला लागला. काबाड कष्ट करायची तयारी आहे, कामाला जायची तयारी आहे, पण कोण ठेवतं कामाला? चोरटाय म्हणली. नाईलाज झाला हो. पोटाची खळगी भरण्यासाठी कमवावं लागतं. पोराशी उपाशी. बाळाप्पा एक दिवशी आला आणि बारक्या पोराची पाठ आणि पोट एकत्र झालं आणि बारकं पोरगं पळत आलं, बापाच्या पायाला कडाडून मिठी मारली आणि बारक्या पोरानं सांगितलं, बाबा भूक लागली. धाय मोकलून रडला बाळाप्पा. देवाकडे बघितलं आणि सांगितलं, हे बाळू धनगरा, हातात हात घेऊन तू म्हणला होता चांगला वाघ म्हणून, हातात हात घेऊन तू म्हणला होता चोऱ्या सोड म्हणून, हातात हात घेऊन तू म्हणला होता चांगला वागणाराचं चांगलं होतं म्हणून. सांग देवा, काय सांगू ह्या लेकराला? कुठं गेला तुझा नीतिमत्ता? कुठं? मरल. काय सांगू त्याला? नाईलाज झाला बाळाप्पाचा. बाळाप्पाने ठरवलं गाव सोडून द्यायचं, नाही या गावात राहायचं. ऐका की दादा, बागडी होता त्यो. तिथून निघाला आणि आला कुठे? आपल्या बारामतीत. फक्त येताना पंढरपुरात आला. ऐकूला सांगितलं कोणाकडं तरी, पण 4 तरी तांदूळ घेऊन ये, पंढरपूरला जायचंय आपल्याला. त्या देवाच्या दारातनं तसं जायला नको. एखाद्या तरी वारकऱ्याच्या मुखात 4 घास घालून मग जाऊ. कोणाबद्दल बोलतोय मी? चोराबद्दल. तुम्ही सावध राहा. चोराची इच्छा आहे काय? अन्नदान करावं म्हणून.
बरंच गडी जेवण गेलं, रुपया देणं हा चला. आणि 11 रुपयात 6 माणसं जेवाय आणली होती. चला परत हे फिरून तिथं काय यायची गरज आहे का? आणि मी आणखी सांगतो, पाया पडतो, आला ह्या दरबारात, ए आपल्या नावचा एखादा तरी घास कुणाच्या तरी मुखात घाला. सांगता येत नाही कुणाच्या मुखातनं बाळूमामा जेवल ते, सांगता येत नाही. द्या. आणि लय जणांनी अन्नदान केलंय. बाळू धनगराच्या साक्षीनं बोलतो, ज्यांनी आलेल्या माणसांच्या मुखात एक तरी पवित्र अन्नाचा घास घातलाय, माझा बाळू धनगर त्याला 10 हाताने माघारी दिल्याशिवाय राहायचं नाही गड्या. यांनी भाकऱ्या करून घातल्या त्या मेंढक्यांना. हे लय पुण्य केलं तुम्ही, लय पुण्य झालं तुमच्याकडं. असंख्य वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्ही एका मेंढक्याला जेवाय घातल्यावर तुम्हाला मिळतंय. काही जणांनी रानात मेंढर चरून दिली. नाही, ज्यांना जशी जशी मिळेल तशी त्यांनी सेवा केली. त्या बाप चोरटाय रे, तो चोर आहे, आणि त्याने ठरवलं पंढरपुरात जायचंय. मोकळं कसं जायचं? 4 तरी वारकऱ्यांच्या मुखात घास घालावा. आणि म्हणून पंढरपुरात आला, चंद्रभागेला स्नान केलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, आणि वाळवंटात वाट बघत बसला. कुणाची? वारकऱ्यांची. बर, अवतार गरीब देवानी वारकऱ्यांच्या पुढे जायचा. माऊली एखादा घास तरी खा. 10 वाजले, सकाळी 11 वाजले, कोण येत गरीबाच्या घरी? लबाड आहे दुनिया. माणसं श्रीमंताबरोबर नसलेलं नातं जोडून सांगतात, आणि गरीबाबरोबर असलेलं नातं तोडून सांगतात. अनुभव आहे. ज्याच्या जवळ लाख रुपये त्याला लाख देणारे लाख जण भेटतील, पण ज्याच्या जवळ रुपया नाही त्याला 1 रुपया देणारा 1 बी जण भेटत नाही. हे दुनियेचा सध्याचा नियम आहे. तो वाट बघत होता कोण येतं त्याच्या घरी. पण मला जाणीवपूर्वक सांगू द्या, ज्या गरीबाच्या घरी कुणीच जात नाही, तो गरीब जर सत्याच्या मार्गाचा असेल तर ह्यो बाळू तर त्याच्या घरी गेल्याशिवाय. रडायला लागलं, ती रडत बसलं कोण येणार म्हणून. अशी मान गुडघ्यात घातली. कुणाला जेवायला घालू पांडुरंगा? वारकरी येणार आहे माझ्या घरी. कोणीतरी डोक्यावरती हात ठेवला. बाळप्पा, वर बघितलं. पायात कोल्हापुरी चप्पल आहे, कमरेला धोतर आहे, अंगावर पिवळसर रंगाचा सदरा आहे, खांद्यावर घोंगडे, डोक्यावर लाल रंगाचा फेटा आहे. तो म्हणतोय मी वारकरी आहे. बाळाने पायाला मिठी मारली. जेव चाल माझ्यात, वैल अकरा तुझ्यासाठी झालोय. पर ध्यानात ठेव, 12 वर्षांनी पुन्हा गाठ पडन. 1928 साल आहे. वारकरी होऊन बाळप्पाचे 4 घास खाल्ले. तो बाळप्पा बारामतीत आला, स्वतःच पोट भरलं, श्रीमंत झाला. पुन्हा माघारी स्वतःच्या गावात गेला. 2 एकर जमिनीची 13 एकर जमीन झाली. आणि 1928 त्याच्यानंतर बरोबर 12 वर्षांनी 1940 साल उजाडलं. त्या भागात बाळू धनगराची मेंढर फिरायला लागली. बाळाप्पाच्या रानात मेंढर घुसली, आणि कुणीतरी बाळाप्पाला धावत जाऊन सांगितलं, अरे घरी काय करतोय? त्या बाळू धनगराच्या मेंढराने पीक खाल्लं तुझं. हातात काठी घेऊन आला, आणि हातात काठी घेऊन लांबून शिव्या देत आला. कुणाची मेंढर रे? ए धनगरा, मेंढर बाजूला सर, मेंढर बाजूला सर. असा धावत आला, आणि मामाच्या पुढे येऊन उभा राहिला. मामाला म्हणे,
माझ्या रानातनं मेंढरा बाजूला काढ. मामांनी बघितलं आणि विचारलं, बाळप्पा कोणाचं रान आहे? माझं. अरे माझं ही मुक द्याव म्हणतात. मेंढरांकडे बघून, माझं ही मुक द्याव म्हणतात, हे रान आमचं आहे म्हणून. अजून बी मामाचे मेंढर रानातनं हाणताना विचार करा, काय कोणाचं रान आहे? तो म्हणला माझ. तू नव्हता तेव्हा रान होत, आणि तू नसशील तरी रान असेल. नाही आम्ही बांधा उभा राहिलो आणि सांगितलं ह्या बांधापासून त्या येड्या बाबळी पतोर माझीच आहे. भुई त्याच्याकडे बघून हसत होती. माझे आहे म्हणतोय. अरे वरच्या तुकड्यात आज्याला धन दिली तुझ्या. आज्याच्या नावाला कंस आला, बापाचं नाव लागलं तुझ्या. बापाच्या नावाला कंस आलाय, तुझं नाव लागलंय. एवढा जर फुगिरीत वागत असशील, बोला पूर्ण करायचं चहा. आता आलंय की तुमच्या ध्यानात? अरे तुझ्या नावाला कंच्या दिवशी कंस घालायचा, हे माझ्या बाळू धनगराच्या हातात आहे. हे माझ्या बाळू धनगर. कुणाचं रान? बाळप्पा इसरलं वैर. काय 12 सालापूर्वी पंढरपुरात भेट झालेली. होय होयजी, माफ करा, ओळखलं नाही. हे तुमचं रान आहे, पाया पडतो. चोर असणाऱ्या बाळाप्पानं मामांच्या पायाला कडावून मिठी मारली आणि मामांना सांगितलं, मामा हे अगबंद रान तुमचं आहे. अहो धन्य झालो मी, आज तुमची बकरी माझ्या रानात आली. अरे आज तुला काहीतरी द्यायला ह्यो बाळू धनगर आलाय, तुझ्याकडं घ्यायला आला नाही. सांग बाप्पा काय देऊ? मामा अहो जेवढं दिलंय त्याचा हिशोब नाही. आज किती दिलंय माहिती नाही. आज सुद्धा ही दोन्ही पोरं जेव्हा कापड दुकानात असतात, बघा कधी शंकर शेटला, बघा कधीतरी सुरेश शेटला, त्या मालकाच्या गादीवर बाळू धनगराचा फोटो आहे आणि पोरं फोटोच्या पुढे उभा राहतात. 24 तास दुकान चाललं तर 1 मिनिट गादीवर बसत नाहीत. पोरांचा विश्वास आहे हे अगदी दुकानच बाळू धनगर. मामा काहीतरी मागा म्हणता का? काही नको, इच्छा एवढीच आहे. काय इच्छा